रामकृष्ण हरी मंडळी, मी सुयोगाने पुन्हा एकदा तुमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि कोकणातील गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवसामध्ये मी तुमचं स्वागत करतो. बघता बघता तिसरा दिवस आलेला आहे. काल आम्ही 4 भजनं केली आणि रात्री 1:30-2 वाजता आलो. त्यामुळे परत उठायला उशीर झाला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी असं खास काही नसतं. आज परत तेच दिवस भजन आणि परत आरती तेच होणार आहे. खरं काल आमची गाडी देखील अडकली होती. ते खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे तो. गाडी का अडकली तिथे खूप कोकणाबद्दल एक्सप्लेन केलेलं आहे. कोकणाबद्दल जे हॉरर स्टोरीज आहेत ते एक्सप्लेन केलेलं आहे. जर तुम्ही तो अजून बघितला नाही आहे तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की पहा. तर मंडळी, आज गणपतीचा तिसरा दिवस आहे आणि आता 6:30 वाजलेत आणि आम्ही चाललोय भजनाला. आज आम्ही मठाला चाललोय आणि 8 भजनं आहेत मठाला. आणि ही आहे आमची टेम्पो. आम्ही टेम्पोमधून सगळीकडे फिरतो. बोला हाय. खूप फिका होतं रे, बडा फिका था यार. तुळशीकडचं येस, तुळशीकडे परत मिरकरांकडे नाही का आम्ही उसळ खातोय ते पण. तर मंडळी, आम्ही आता एका घरातून दुसऱ्या घराला भजनासाठी जात आहोत आणि इथे सगळीकडे पायवाट आहे. त्यामुळे आम्हाला चालत जावे लागत आहे आणि पेटी आम्हाला डोक्यावरनं घेऊन जायचं लागत आहे. तुम्ही पहिला बघितला तर त्याच्यामध्ये एक नारळ आणि एक विडा असा ठेवलेला आहे. त्याला म्हणतात मानधन. आम्ही कुठेही जातो, आम्ही डिमांड करत नाही. आम्ही भजन ते फ्रीच म्हणून करतो. खरं लोक आम्ही एवढं लांब येतो, एवढी मेहनत घेतो, त्यामुळे थोडं मानधन देतात. मंडळ पकड आधी मरे. तर म्हणजे आमच्याकडे जेवढी पण लोक भजन मंडळमध्ये आहेत 30 लोक तरी आहेत, ज्यातले 90% लोक मुंबईची आहेत. आणि मुंबईचे ट्रेन किती गर्दी असली, कितीही गोंधळ असला तरीही ते गावाकडे भजनासाठी येतात. आणि माझ्यासोबत आहेत आबा किशोर राणे, जे मुंबईवरनं चालले. त्यांनी मुंबईचा प्रवास कसा होतो ते आम्हाला सांगणार आहेत. चांगला होता मुंबईचा प्रवास तर सर्वांना माहितीच आहे. त्यापेक्षा जो गणपतीचा सण कोकणात फार उत्साहात साजरा केला जातो, त्यासाठी आम्ही धक्के म्हणजे ट्रेनमधून धक्के खाऊन गावी येतो. आणि आता भजनाला जाताना पण धक्के खाऊनच जातोय, कारण ती आवड आहे. आवड असल्यानंतर सर्व काही शक्य होतं. आणि त्यासाठी आता आम्ही नेमळ्यावरून बांबर्डे इथे भजनाला चाललोय टेम्पोतून. आम्ही जवळजवळ 30 जण आहोत आणि त्यात करून कॉमेडी मेंबर पण आहेत. त्यामुळे आम्हाला टेम्पोत प्रवास करायला खूप मजा येते. आणि इथूनच असं 10-11 दिवस आमचा हा प्रवास टेम्पोतून भजन करत आम्ही परत मुंबईला रवाना होणार. आम्ही घरात
तर मंडळी आता रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. आम्ही आज टोटल 5 भजनं केली आहेत आणि 2 भजनांमध्ये तुम्ही बघताय की सत्यनारायणची पूजा घातलेली आहे. तर कोकणामध्ये गणेश चतुर्थीच्या 11 दिवसामध्ये एक दिवस तरी सत्यनारायणाची पूजा घालण्याची प्रथा आहे. आमच्या घरी देखील आहे आणि ते ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरी 11 दिवसामधील एक दिवस सत्यनारायणची पूजा असते. आणि हा होता गणपतीचा 3रा दिवस. खूप छान गेला आणि उद्या मला काही कारणामुळे बेळगावला जावे लागत आहे. तरी पण मी माझ्या भावाला किंवा बहिणीला सांगेन व्लॉग्स बनव म्हणून आणि 14 दिवसाचा देखील मी टाकेन. आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कोकणाबद्दल असे आणि व्लॉग्स घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.